महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। खाली बसा। एक 3-4 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत। तुमचं हे जे काही निवेदन आहे ऑलरेडी वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला मिळालंच आहे। आज तुमचं इथे देशव्यापी जो काही तुम्ही आंदोलन करताय, तर इथे येऊन मी तुमचं निवेदन स्वीकारतो आणि आमच्या वतीने सुद्धा आम्ही DFS कडे ते फॉरवर्ड करतो। बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपले मार्चचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले आहेत। आपण सध्या कुठं आहोत आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे पण आपल्याला माहिती आहे। खूप साऱ्या प्रमाणात काही चेंजेस आहेत। सध्या चेअरमन साहेब नवीन आलेले आहेत, त्यांचा म्हणजे आवाका पण त्यांचा भरपूर आहे आणि एक म्हणजे त्यांचं एक चांगलं आहे, त्यांचं बाकी लायझनिंग पण खूप चांगलं आहे, त्यामुळे त्याचा निश्चितच आपल्या बँकेसाठी खूप फायदा होणार आहे। तर मी सर्वांना एकच निवेदन करतो की सगळ्यांनी मिळून आपल्याला काय आपण फायनान्शियली किंवा बाकीच्या सगळ्यांनी जर भक्कम झालो तर मग आपल्याला एकदा भक्कम झाल्यानंतर मागं वळून पाहायची गरज भासत नाही। आणि बँकेच्या टॉप मॅनेजमेंटचा एक म्हणजे हेतू कायमच आपण प्रोएक्टिव्हली राहिलो आहे। फायदा झाला की तो ऑटोमॅटिकली तो एम्प्लॉई बेनिफिट्समध्ये येणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। बँकेचा नफा जास्तीत जास्त जसा वाढायचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करू। ऑटोमॅटिकली तुम्हाला ते सगळे बेनिफिट्स पास ऑन होतील ही शाश्वती मी देतो। धन्यवाद। ग्रामीण बँकेत सर्वात मोठी असलेली संघटना अरेबिया यांच्याद्वारे एक देशव्यापी आंदोलनाचा 4था टप्पा म्हणजे धरणे कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने नवीन प्रमोशन भरतीची मागणी आहे। ग्रामीण बँकेत जो 30,000 कर्मचाऱ्यांचा गॅप पडलेला आहे, ज्या कर्मचाऱ्यांची बँकेच्या कामकाजासाठी नितांत गरज आहे ती अशी मागणी आहे। त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जरी पॅरिटी झाली असेल, परंतु उर्वरित आरबीमध्ये बऱ्याच ठिकाणी काही गोष्टीचा अभाव किंवा काही गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन त्याच्या आरबीने केलेलं नाही आहे। तसेच देशभरात डेली वेजर जे अनेक वर्षापासून बँकांमध्ये काम कार्यरत आहेत त्यांना देखील कायम करण्यात यावे अशी देखील या अशा आंदोलनाची एक मागणी आहे। तसेच प्रवर्तक बँक म्हणजे स्पॉन्सर बँक ज्या आहेत त्यांचे जे डेप्युटेशन ऑफिसर इथे येतात, तर त्यांना इथे न आणता आमच्याच बँकेत इंटरनल प्रमोशन करून इथेच त्या कॅडरचे अधिकारी कर्मचारी निर्माण व्हावेत अशी देखील मागणी आंदोलनाची आहे। या सगळ्या आंदोलनाच्या मागणीसाठी आज देशव्यापी संप हा भव्य आणि मोठ्या यशस्वीरित्या जे काही रिपोर्ट आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर येत आहे, त्यामुळे प्रचंड प्रमाणात हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे। 28 RRB पैकी ऑफिसरमध्ये 24 ठिकाणी अरेबियाची मेजॉरिटी आहे। 28 RR पैकी 25 ठिकाणी क्लरिकलमध्ये मेजॉरिटी आहे। त्याच्यामुळे अशा भव्य प्रमाणाचं आंदोलन या अरेबियाच्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या अस्तित्वामुळे शक्य होणार आहे। अपवादात्मक काही राज्य, मग आसाम असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, गुजरात असेल, हिमाचल असेल, अशा काही 2-4 जर स्टेट सोडले तर अरेबियाचा झेंडा हा दिमाखाने सगळीकडे फडकत आहे। आणि जर काही या 10 तारखेला त्यांनी काल जे CLCची मीटिंग झाली, जे काही आश्वासन त्या CLCच्या मीटिंगमध्ये दिलं, त्यावेळेस 4 बँकांचे जनरल मॅनेजर, 2 बँकांचे चेअरमन, DFAचे अधिकारी, नाबार्डचे अधिकारी दिल्लीला 4 तारखेला आले होते। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की 10 तारखेनंतर जी कमिटी SCC कमिटी म्हणजे स्टँडर्ड
कमिटी जी आहे म्हणजे DFS, नाबार्ड आणि प्रवर्तक बँका यांची कमिटी निर्माण केलेली आहे. त्यांच्या अजेंड्यावर हा विषय घेण्यात आलेला आहे आणि लवकरच ज्या आपल्या डिमांड आहे ते पूर्ण होण्याचं एक असा इशारा त्या दिवशी त्यांनी आपल्याला दिलेला आहे. होऊ शकते आपल्याला संप करायचं काम पडणार नाही, परंतु 8 जूनला जर संप झाला तर प्रचंड प्रमाणात तो संप यशस्वी करून दाखवणार आहे. आणि यासाठी आपण जे आज एक्झिट दाखवली खरोखरच ती वाखाणण्यासारखी आहे. पुनश्च मी सगळ्यांचे धन्यवाद आणि महिन्याचे देखील आभार मानतो. थँक्यू.